श्री नृसिंह सरस्वती दीक्षित स्वामी अव थोरले महाराज। एकदा दीक्षित स्वामींनी पत्रद्वारे विचारले की माझ्या मनात शुक्लवृत्ती धारण करावी असे वाटते। वडिलार्जित अन्न सेवन करू नये असे वाटते। कसे करू? आपली आज्ञा होईल त्याप्रमाणे करीन। यावर वासुदेवानंद सरस्वतींनी असे उत्तर दिले की आपली इच्छा चांगलीच आहे। शुक्लवृत्ती घरायला आमची परवानगी आहे, पण भिक्षा मागू लागल्यानंतर ग्रामस्थ मंडळी तुम्हाला हंसतील। ते सहन करण्याची ताकद असेल तर शुक्लवृत्ती घरावी। जे प्रथम हंसतील तेच लोक पुढे स्तुतीही करतील। दोन्ही समानच मानाव्य किंवा निंदा ही सुघाच होय व स्तुती हे विषच होय असे समजून स्वहिताला लागावयाचे धैर्य असल्यास इच्छेप्रमाणे करा। आमचा पूर्ण आशीर्वाद आहे। याप्रमाणे उत्तरखंडांतून वासुदेव महाराजांचे उत्तर दीक्षित स्वामींना आले। ते वाचून त्यांच्या हृदयात आनंद मावेना। आपल्या इच्छेनुरूपच महाराजांनी उत्तर धाडले असे ते म्हणाले व वाराणसीला म्हणजे आपल्या पत्नीला त्यांनी आपला विचार कळविला। ओघांपासून आम्ही जे घाणी आणून देऊ त्याचाच स्वयंपाक करावयाचा। घरांतल्या तांदूळांचा भात करू नको असे तिला त्यांनी सांगून ठेवले। थोरल्या स्वामी महाराजांचे एकनिष्ठ शिष्य सदलगा येथील दीक्षित हे फार मोठे दत्तभक्त होते। नृसिंहवाडीला नित्यदत्त महाराजांच्या दर्शनाला जाणे आणि जमेल तितकी सेवा करणे हे व्रत त्यांनी कायम जपले। नृसिंहवाडीस जावे, देवाच्या मनोहर पादुकांसमोर स्नान करावे, श्रींच्या पादुकांवर भक्तिभावाने पाणी घालावे, त्रिकाल दत्त महाराजांच्या पूजेचे वेळी उपस्थित राहावे आदी सेवा ते करीत असत। काळ न थांबता मार्गक्रमण करीत असल्याने वृद्धावस्था आली। त्याकाळी पायी प्रवास असल्याने नृसिंहवाडी प्रवासात अत्यंत कष्ट होऊ लागले। मात्र दत्त महाराजांनी आपल्याला निजरूपात दर्शन द्यावे ही मनात आस कायम होती। आणखी काही काळ गेल्यावर मात्र नृसिंहवाडीला येणे कठीण होऊ लागले। एकदा संगमावर अत्यंत काकुळतीने दीक्षितांनी दत्त महाराजांची आळवणी केली, अहो महाराज एकदा तरी दर्शन द्या। दयाघन दत्त महाराज या हाकेला धावून येत तिथे अवतीर्ण झाले। षड्भुज, एकमुखी, खालील हातात माला कमंडलू, मधल्या हातात डमरू, त्रिशूल आणि वरील हातात शंख आणि चक्र, अंगावर छाटी आणि कमरेला लंगोटी नेसली होती। इंद्रनील मण्याप्रमाणे काया आणि डोक्यावर जटाजूट असे ते उभे होते। सुहास्य मुद्रेने ते दीक्षितांकडे पाहत होते। महाराजांचे रूप पाहून दीक्षितांनी पायावर लोळण घेतली। तोंडातून शब्द फुटेना। तेव्हा ही अवस्था पाहून महाराज म्हणाले, काय अभिष्ट आहे? पण दीक्षितांच्या तोंडून शब्द काही फुटला नाही। तेव्हा दत्त महाराजांनी जवळ येऊन कुरवाळले आणि म्हणाले, मी तुझ्या कुळात मनुष्य रूपाने अवतार धारण करेन। यापुढे नृसिंहवाडीस येण्याचे कष्ट घेऊ नयेत। असे म्हणून दत्त महाराजांनी श्रीकृष्णामाईतील 3 गोटे घेतले आणि हे माझे रूप आहे हे समजून ह्याची स्थापना करावी आणि पूजन करावे। ते गोटे दीक्षितांच्या हातात ठेवून दत्त महाराज अंतर्धान पावले आणि थोड्या वेळाने दीक्षित भानावर आले। अत्यंत आनंदाने ते सदलग्याला जाऊन त्यांनी ह्या त्रिमूर्तीची स्थापना केली। काही काळाने लक्ष्मणशास्त्री दीक्षित हे नृसिंहवाडी येथे कायमस्वरूपी राहावयास आले। अहिल्यादेवी आणि लक्ष्मणशास्त्री यांच्या पोटी दत्त महाराजांनी घेतलेला जन्म म्हणजेच नारायण दीक्षित अर्थात दीक्षित स्वामी महाराज होत। जन्म शके 1788 अर्थात इ. 1866 साल, चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा दुपारी 12 वाजता जन्मलेल्या बालकाचे नामकरण नारायण असे केले। कालौघात उपनयन संस्कार आणि नंतर लोकव्यवहार आणि शास्त्राज्ञेकरिता नारायण शास्त्र्यांनी विवाह केला। काही काळ गृहस्थाश्रम स्वीकारल्यानंतर नारायण दीक्षितांची भार्या अनंतात विलीन झाली आणि नंतर थोरल्या महाराजांच्या हस्ते नारायण दीक्षित अर्थात दीक्षित स्वामी महाराजांनी संन्यासाश्रम स्वीकारला। दीक्षित स्वामी महाराजांनी अयोध्या येथे समाधी घेतली। या समाधी काळापर्यंत त्यांनी अमरेश्वर जीर्णोद्धार आणि तीर्थयात्रा केल्या। बापूशास्त्री कोडणीकर यांनी त्यांची केलेली चरित्र रचना अत्यंत माधुर्यपूर्ण असून संस्कृत येत नसलेल्यांनी केवळ अर्थ वाचला तरी हे माधुर्य लक्षात येईल। दत्तभक्तीचे एक वैशिष्ट्य म्हणजे ही परंपरेने खालील वंशात पाझरते। प्रत्येक अवतारी पुरुषामागे त्याच्या पूर्वजांची फार मोठी सेवा ही अवताराला कारण ठरते। पुढील भागात